आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी देखील एक्झिट पोलवर प्रतिक्रिया दिली आहे। 45 पारचा आकडा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी आहे असं वक्तव्य अर्जुन खोतकर यांनी केले आणि त्यांच्या या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी सहानुभूती निर्माण केली असंही खोतकर यांचं वक्तव्य आहे। मोदींनी शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यानं नाराजीची लाट असल्याचंही त्यांचं मत आहे। दरम्यान अर्जुन खोतकर यांच्याशी बातचीत केली आहे रवी मुंडे यांनी। आपल्याबरोबर शिंदेच्या शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर आहेत। खोतकर साहेब, खरं तर महायुतीचं 45 जागांचं टार्गेट होतं, मात्र ते कुठेतरी भंग पावलंय का? मुळामध्ये काही उत्साही आमच्याकडच्या लोकांनी हा प्रयत्न केला, परंतु निश्चितपणे आम्ही शेवटी एक टार्गेट ठरवल्याशिवाय त्या टार्गेटवर पोहोचता येत नाही। राज्याच्या वरिष्ठ नेत्यांनी अशा प्रकारचं टार्गेट ठरवलं, 45 पार 45 पार। त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये एक उत्साह आला पाहिजे, पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह आला पाहिजे, त्याला धरून या गोष्टी बोलल्या जातात। परंतु निश्चितपणे आम्ही तिथपर्यंत पोहोचतो। 40च्या पार आम्ही 35-40च्या पार आम्ही या ठिकाणी जातो। अशा प्रकारचं चित्र एक्झिट पोल काही जरी असलं तरी अशा प्रकारचे चित्र आम्हाला खात्री वाटते की आम्ही हा आकडा पार करू 40चा। मग 45चा आकडा केवळ अतिशयोक्ती होती का किंवा उत्साह वाढवण्यासाठीच होता का? अर्थात कार्यकर्त्यामध्ये तो उत्साह निर्माण करण्यासाठी, पदाधिकाऱ्यांमध्ये तो उत्साह निर्माण करण्यासाठी अशा गोष्टी बोलल्या जातात। त्या शब्दशः घ्यायच्या नसतात, परंतु मी मगाशी म्हणल्याप्रमाणे की टार्गेट ठरवल्याशिवाय त्या टार्गेटपर्यंत पोहोचताही येत नाही। उद्धव ठाकरेंच्या किंवा शरद पवारांविषयी, या दोघांविषयी कुठेतरी सहानुभूतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये होतं, ज्याचा त्यांना कधी फायदा होतोय? हो, आता ह्या एक्झिट पोलनुसार तर असं वाटतं की त्यांच्या बाजूनी सहानुभूती आणि काही लाट जी ते निर्माण करू शकले, त्याचा फायदा थोडा त्यांना होईल। भाजपच्या सुद्धा जागा कमी होताना दिसतात एक्झिट पोलमध्ये, याचं काय कारण असू शकेल? नाही, आम्ही प्रत्यक्ष प्रचारक होतो, आम्ही सर्व ठिकाणी गेलो, तर 2-3 ज्या नेगेटिव्ह बाबी बघा, पॉझिटिव्ह झालं याला कोणी काही बोलत नाही, परंतु आम्हाला निश्चितपणे तोंड द्यावं लागलं पेट्रोलच्या भावाला, आम्हाला तोंड द्यावं लागलं गॅसच्या भावाला, आम्हाला तोंड बाकी इतर बाबीला द्यावं लागलं। आम्ही दाम दुप्पट देऊ या बाबीला सुद्धा आम्हाला तोंड द्यावं लागलं। रवी मुंडे, एबीपी माझा, जालना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।